लहानपणापासूनच शिक्षणासाठी बाहेर असलेल्या चेतन नरके यांनी शिक्षणाची पदवी झाल्यानंतर 3.5 वर्षापूर्वीच कोल्हापुरात आगमन केलं। या 3.5 वर्षाच्या काळात त्यांनी कोल्हापूरशी आत्मीयतेचं नातं निर्माण केलं। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। लोकसभा निवडणूक लढवायची म्हणून गेली 2 वर्ष पायाला भिंगरी बांधून जिल्हा दौरा करणारे गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन अरुण नरके यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे। नरके हे महाविकास आघाडीकडून तिकीट मिळावं यासाठी प्रयत्नशील होते। त्यांनी महाविकास आघाडीच्या नेते मंडळींच्या भेटीगाठी 1150 गावात जाऊन घेतल्या, मात्र उमेदवारी मिळाली नाही। माझ्यावर अन्याय झाला, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून माझ्याशी राजकीय चर्चा केली। मी त्यांच्याशी बोलणं केलं, पण मी आमच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांना सांगितलं। थायलंडसह आशिया खंडातील अनेक देशांसोबत सामंजस्य कराराच्या माध्यमातून कोल्हापुरातील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रात यापुढे तितक्याच जोमाने कार्यरत राहणार आहे। दरम्यान बुधवारी 17 एप्रिल रोजी नरके यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं। नरके म्हणाले, काही अपरिहार्य राजकीय आणि सामाजिक कार्यामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे, मात्र निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याची घोषणा थायलंड देशाचे वाणिज्य सल्लागार, युथ बँकेचे चेअरमन तसेच गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी सांगितले। युवकांना स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी चेतन युवा सेतू संस्थेची स्थापना करणार आहे। तसेच थायलंडसह आशिया खंडातील अनेक देशांसोबत सामंजस्य कराराच्या माध्यमातून कोल्हापुरातील फाउंड्रीसह उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार। कोल्हापुरातील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रात यापुढेही तितक्याच जोमाने कार्यरत राहून सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करणार। तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं डॉक्टर नरके यांनी तारा न्यूजशी बोलताना सांगितले।